नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील सरीवर सरी आल्या ग बाभ बोरकर हे प्रकरण वाचत आहे. सरीवर सरी आल्या ग. सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग. गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती निंब कदंब. घना मनातून टाळ मृदुंग तनूत वाजवी चाळ अनंग. पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग. मल्हाराची जळात धून वीज नाचते अधून मधून. वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदी थिजून. घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून. वेली ऋतुमती झाल्या ग सरीवर सरी आल्या ग. हंबर अंबर वारा ग गोपी दुधाच्या धारा ग. दुधात गोकुळ जाय बुडून अजून आहे कृष्ण दडून. मी तू पण सारे विसरून आपण जाऊ मिसळून. सरीवर सरी आल्या ग दुधात न्हाणून धाल्या ग. सरीवर सरी सरीवर सरी सरीवर सरी. धुवाधार सरीवर सरीत घनचिंब भिजणारा. भिजता भिजता कोसळणारे पर्जन्य लावण्य पाहणारा. पाहता पाहता गतिशील नृत्य गतीत पर्जन्य सुक्त गाणारा. गाता गाता कल्पक तंद्रीत जाणारा. कल्पक तंद्रीतील सरीवर सरीत सचैल न्हाल्या गोपी म्हणणारा आहे. आणि सारेच कल्पक अर्धकल्पक तंद्रीत आपल्या गोपीला सांगणारा. सांगता सांगता त्याची इथली गोपी आणि कल्पक तंद्रीतील तिथल्या गोपी यांची सरसर सरमिसळ होऊन जाते. सरसर कोसळणाऱ्या घनातून मनमन म्हणणाऱ्या गोपींच्या मनातून आणि त्याच्याही चाळवलेल्या तनातून उद्दीपक चाळ वाजवीत टाळ मृदुंगाचे घोष करीत अनंग कोसळत येतो आहे. आणि त्या भिजल्या कोसळत्या अनंग तंद्रीत तो मी तिला सांगतो आहे सरीवर सरी आल्या ग. मिथ अमिथ कल्पक वास्तव आत्ताचं इथलं मिथातलं तिथलं सरीवर सरीतलं त्या गोपींचं चिंब भिजणं आहे. आणि या मीचंही त्याच्या गोपी संगतीतलं गर्भीत भिजणं आहे. इथली अन तिथली कुठली याबद्दलचे संवेदन त्या सरीवर सरीत मिसळून जाते. थोडेफार जाणवते. पाने पिटती टाळ्या ग इथल्या राई कुंजातल्या. थरथर कापती निंब कदंब तिथल्या मिथकी कुंजबनातली. मल्हाराची जळात धून इथल्या जाळातली. अन वीज नाचते अधून मधून तिथल्या नभातली. पण वनात गेला मोर भिजून गोपी खिळल्या पदरी थिजून हे सारे त्या मिथमधल्या कुंजविहारातले. आणि घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसा उमटेन अजून ही प्रश्नांकित संभ्रमित तंद्रावस्था त्या गोपी कृष्णाच्या कुंजपनातील आणि या ऋतुमती वेली इथल्या आणि या ऋतुमती वेली गोपी तिथल्याही. इथवरचा सरीवर सरीतला इथल्या तिथल्या गोप गोपींचा हा साराच पर्जन्योत्सव शृंगारोत्सवाला चेतना देणारा. शिवशंकराच्या रौद्र मेघमल्हाराच्या देहजाळातील संथ धून अनंगाच्या रुमझुम लयीचा चाळवणारी. देहभरच्या नभातली घनमेघांच्या टाळ मृदुंगासहितची वीज बेभान अनंग शृंगाराला चेतवणारी. भिजलेला मोर कामपिपासू नर्तक घुमणारा कृष्णपावा ऐकून पदी थिजून खेळलेल्या गोपी प्रणयोत्सुक आणि सरीवर सरीत निथळणाऱ्या ऋतुमती वेली कामोत्सुक. या साऱ्या सरींवर सरीतून पर्जन्योत्सवाबरोबरच मदनाचा उत्सवच बरसत आहे. म्हणूनच हा मी त्या गोपीला सरीवर सरी आल्या ग या ध्रुपदाच्या आवर्तनाने सारखा भिजवीत आहे, चेतवीत आहे. मात्र अखेरीस आलेला इथला तिथलाही हंबर अंबर वारा या पर्जन्योत्सवातील अनंग शृंगाराला वेगळ्याच वळणावर नेतो. बोरकरांच्या रसिकत्वाला अनेकदा परतत्व स्पर्शाचा वेध लागलेला आढळतो याचा प्रत्यय याही कवितेत येतो.
लयदार नादरंगात धावणारी शैली तशीच चालू राहते. मात्र आशयाला तसाच गतिशील पण गांभीर्याचा सूर लागतो. आकाशभर हंबरणाऱ्या या गायवाऱ्यात, या मीच्या कल्पक तंद्रीत त्याला सरीवर सरीच्या वर्षावात डोईवर दुधाचे घडे घेतलेल्या गोपी ह्या दुधाच्या धारा आहेत असे दिसू लागतात. त्या हंबर सोसाट्याच्या वाऱ्याच्या झोतात त्या शिलाट्या गोपींवर सरींवर सरी कोसळत असतात. त्याच्या डोईवरच्या डचमळत्या दुधाच्या घड्यांवरही कोसळत असतात. मग मेघांच्या सरीवर सरीत आणि घड्यांमधल्या दुधांच्या सरीवर सरीत त्या चिंब भिजून जातात. आणि मग या मीच्या कल्पक तंद्रीमध्ये त्या दूध सरीत निथळणाऱ्या गोपी दुधाच्या धाराच होऊन जातात. आणि मग सारे गोकुळ त्या दूध सागरात बुडून जाते. गोपींच्या त्या दुधी सौंदर्यात सारे गोकुळ सौंदर्यमय होऊन जाते. गोपींच्या दुधाळ सौंदर्याने भरून जाते. हे इथलं दूध वात्सल्याचं, गोपींच्या मनातील कृष्ण वात्सल्याने सारे गोकुळ भरून जाते. हे असे घडत असले तरी तो लबाड माखनचोर कृष्ण त्या गोपींच्या दृष्टीआड होत दडूनच राहत असतो. त्याच्या खऱ्याखुऱ्या रूपाच्या भेटीसाठी प्रीती वात्सल्याच्या पलीकडे जायला हवे असते. मी तू पण विसरायचे असते आणि त्याच्यात मिसळायचे असते. मीने तू व्हायचे असते आणि तूने मी व्हायचे असते. द्वैतभावाचं अद्वैताच्या सायुज्य भावात विसर्जन करायचे असते. अशा एकात्मतेच्या झपुर्जात गिरक्या घेत सरसरीत पडायचे असते. या मीच्या कल्पक तंद्रीत ते घडतच असते. त्या सचेल गोपी कृष्णमय होऊन त्या एकात्म झपुर्जात चिंब भिजून न्हावून सरसर गिरक्या घेत त्या सरींवर सरीत न्हातच राहतात. आणि मग इथल्या सरींवर सरीतला इथला मी तू पण विसरून आपणही जाऊ मिसळून गाऊ लागतात. आणि तसल्याच सायुज्य भावाच्या एकरंगी दुधाच्या झपुर्जात ती दोघं न्हावून जातात. आणि त्या पडणाऱ्या सरींवर सरी त्याही आत्मरतभाव विसरून त्या गोपींच्या या मीतूच्या सायुज्य भावाच्या दुधात न्हावून लादून आल्हादून जातात आणि रिमझिमत बरसतच राहतात. सरीवर सरी. रूपसौंदर्य. एक लयदार नादरंगात द्रुतगतीत धावणारी ही कविता सरसर सरींवरच्या सरीत अगदी पहिल्या शब्द आवर्तनापासून रसिकाला ओढून घेत असते. काव्यसंगीत नृत्याचे संमिलन त्याच्या मनात रिमझिमू लागते. नकळत गळ्यातूनही स्वरलयीत गाऊ लागते. असे एक जन्मजात अंगीभूत सौंदर्य या कवितेला लाभले आहे. ही कविता बोलते आहे, ही कविता गाते आहे, ही कविता नाचते आहे, ही कविता रिमझिमते आहे, ही कविता धुवाधार कोसळते आहे. काव्यगीत नर्तनाचा एक अनोखा एकमेळ येथे मूर्त आकारलेला असतो. म्हणून रसिक अनुभव असतो. कविता लयकारीत बोलते आहे, कविता नादस्वरात गाते आहे, कविता रुमझुमत नाचते आहे, कविता घना मनातून कोसळते आहे. 2. या कवितेतील धुवाधार कोसळणाऱ्या पर्जन्य लावण्याला, अनंग शृंगाराला, वत्सल भावाला आणि अद्वैती सायुज्यतेला अनुरूप ठरणारा अनुप्रासिक नादलय कविताभर निनादत असतो. सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी न्हाल्या ग, भिजुनी चिंब निंब कदंब, टाळ मृदुंग चाळ अनंग, हंबर अंबर वारा ग, गोपी दुधाच्या धारा ग, सरीवर सरी आल्या ग, दुधात न्हाणुनी धाल्या ग. बालानंद सदृश मात्रा छंदातील येथील नादलयकारी सरीवर सरीतल्या समांतरतेप्रमाणे पहिल्या चरणापासून शेवटल्या चरणापर्यंत समांतरतेचा तालबद्ध अनुभव देत चालत असते आणि जाणवत असते की हे लयदार अनुनादन सरीवरच्या सरींवर, आकाशीच्या घनावर, गोपींच्या तनामनावर, कृष्णाच्या सुरेल पाव्यावर, त्या मी तुच्या प्रीतीवर, त्याच्या सलगीच्या गच्या
आवर्तनावर सर्वांवर निनादत असतो. 3. रसिकानं भावते आहे पंचसंवेदनाची क्रीडा अशी ही कविता. सरीवर सरी रूप आणि नाद संवेदन, सचैल गोपी भिजून चिंब रूप आणि स्पर्श संवेदन, थरथर कापती गतिरूप संवेदन, घना मनातून टाळ मृदुंग नाद संवेदन, तनूत वाजविते अनंग नाद स्पर्श संवेदन, पाने पिटती टाळ्या ग रूप नाद संवेदन, मल्हाराची जळात धून नाद संवेदन, वीज नाचते अधूनमधून गतिरूप संवेदन, वनात गेला मोर थिजून रूप स्पर्श संवेदन, गोपी खिळल्या पदी थिजून रूप गतिरोध संवेदन, घुमतो पावा नाद संवेदन, कृष्ण कसा उमटेन अजून रूप प्रतीक्षा संवेदन, वेली ऋतुमती झाल्या ग रूप गती संवेदन, हंबर अंबर वारा ग नाद गती संवेदन, गोपी दुधाच्या धारा ग रूप गती संवेदन, दुधात गोकुळ जाय बुडून रूप गती संवेदन, अजून आहे कृष्ण दठून रूप गती संवेदन, मी तू पण सारे विसरून मानसिक रूप संवेदन, दुधात न्हाणुनी ढाल्या ग रूप गती संवेदन. प्रत्यक्ष दृश्य सरीवर सरीची ही कविता आणि त्या मीच्या अर्ध्यामुर्ध्या कल्पकतंद्रीतील ही कविता गंध संवेदनेखेरीज रूप, प्रत्यक्ष रूप, मानसिक, नाद, स्पर्श, गती या संवेदनांबरोबर क्रीडा करीत रसिकांनाही त्या संवेदन क्रीडेचा अनुभव देत असते. 4. ही निसर्ग कविता की प्रेम कविता? बोरकरांच्या अशाच प्रकारच्या कवितांबद्दलचा विचारला जाणारा प्रश्न. उत्तर असे देता येईल की या कवितेला ते 2च पदर नसून ही पंचपदराची गुंफण झालेली कविता असाच ती अनुभव देते. सरीवर सरीतले निसर्गातील पर्जन्य लावण्य, येथील मी तूचे आणि कुंजबनातील गोपी कृष्णाचे सूचित शृंगार लावण्य, गोकुळीच्या दूधसागरातील वात्सल्य लावण्य, त्या पलीकडील अरूपातील भक्तिस्पर्शित अद्वैती सायुज्य लावण्य आणि त्या सरसर सरींचे अद्वैती दूध सायुज्यात न्हाणुनी धाल्यागचे अनोखे मिलन लावण्य, अशा पंचलावण्याचा या कवितेतील मेळ पंचार्थ भावाचेही संवेदन देत असतो. 5. या कवितेतील अनोख्या काव्यात्मक प्रतिमा रसिकांच्या सहसर्जनामध्ये संभवनीय उन्मेष निर्माण करीत असतात. घना मनातून टाळ मृदुंग, तनूत वाजवी चाळ अनंग, मल्हाराची जळात धून ऋतुमती झाल्या वेली, हंबर अंबर वारा, गोपी दुधाच्या धारा, दुधात न्हाणुनी धाल्या, अशा सरींवर सरी अशा या प्रतिमा काव्यात्म रूप बहाल करीत असतात, ज्या काव्यात्म आशयाच्या काव्यात्म सर्जनाला चेतना देत असतात. या प्रतिमांचे माफक सहसर्जन वरील मर्मग्रहणात संक्षेपाने आले आहेच. अधिक संवेदनशील रसिकाच्या सहसर्जक रसिकतेवर ते सोडून आपण थांबणे बरे. सरीवर सरीत भिजतच राहणे अधिक बरे. सरीवर सरी, सरीवर सरी, सरीवर सरी. इथे हे प्रकरण संपते. धन्यवाद.